मंडळी, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजेच 30 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड हलका फुलका दाखवला त्यांनी. अवनी यांच्या घरी परत आली आहे. फक्त ती कशी परत आली आहे ना, हे दाखवण्यात त्यांनी आपली उत्सुकता मात्र टिकवून ठेवली आहे. बघत रहा बाई तुझा आशीर्वाद. सुरुवातीला आपण बघतोय अण्णा आषाढी एकादशी निमित्त मस्त आंघोळ वगैरे करून आलेत आणि देवाजवळ दिवा लावतात आणि देवाजवळ प्रार्थना करतात की देवा, तू माझ्या आयुष्यात माझ्या सुनबाईला पाठवलंस, आमच्या घराला बाईचा आशीर्वाद दिलास आणि आमच्या आयुष्यात सगळा आनंदी आनंद केलास. हा आनंद असाच टिकून राहू दे. आणि ते अवनीला आवाज देत असतात, पण अवनी काही घरात नाहीये, त्यांना काही माहिती नाहीये. आता बघा, इकडे यांचा चांगलाच गोंधळ उडालाय. हा दत्त्या काका रडायला लागतो आणि म्हणतो, हे काम राजानंच केलं असणार आहे, राजाच घेऊन गेला असेल तुमच्या अवनीला. दत्त्या काका उगाच काही पण सांगतो बरं का. तुम्हाला सांगतो, ज्युनियर देशमाने, अहो तुमची बहीण कदरली होती हो घरामध्ये त्या. अहो तुम्हाला मी व्हिडिओ पाठवले पण तुम्ही काही गिफ्ट नाही दिलं मला. लगेच आता हा विवान म्हणतो, काय म्हणतोय महेश? महेश म्हणतो, जाऊ दे विवान, अरे तू नको लक्ष देऊ त्याच्याकडे. लगेच तो दत्त्या काका म्हणतो, अहो मी दाखवतो ना तुम्हाला व्हिडिओ, आहे ना माझ्याकडे व्हिडिओ. लगेच तो विवान म्हणतो, ए महेश, तिकडे माझ्या अवनीला त्रास होतोय बरं का, आणि तू इथे फक्त हातावर हात ठेवून शांत बसलाय. तुला जमत नसेल ना तर मी घेऊन येतो माझ्या अवनीला, आत्ताच्या आत्ता जातो मी. तो महेश म्हणतो, ए विवान, माझ्या बाबांच्या इज्जतीला धक्का लागेल असं काही करायचं नाही. शांत हो तू आता, मध्ये मध्ये बोलू नको, सांगितलेलं कळत नाही का तुला? आता मंडळी, आधीमध्ये त्यांनी अवनी दाखवली आहे वारीमध्ये चालताना. यांचं संभाषण चालू असताना महेश म्हणत असो, ए बाबा, ए विमान, हे बघ, आय एम व्हेरी सॉरी, मी ओरडत नाहीये तुझ्यावर, पण प्लीज मार्ग काढू आपण, तू शांत राहा जरा. तो दत्त्या लगेच म्हणतो, अरे काय मार्ग काढणार तुम्ही, ती पोरगी तिकडे लई त्रासात आहे हो. अहो तुम्ही बॉडी बिल्डर आहात, चला ना चला, बॉडी बिल्डर आहात तुम्ही. आणि हो महेश, काय घाबरता हो तुम्ही, चला जाऊन घेऊन येऊ तुमच्या बहिणीला. तो महेश म्हणतो, ए चुप बस रे. दत्त्या काका लगेच म्हणतो, अहो काय महेश राव, बापाचं काय ऐकता तुम्ही? तो महेश चिडतो आणि म्हणतो, ए माझ्या बापाबद्दल काही बोलला ना तर बघ माझा बाप काढतो का रे. हे माझ्या बाबांविषयी काही बोललास ना तर तुला सोडणार नाही आम्ही. चल चल इथून, आणि आमच्या मागे यायचं नाही. कुठे निघालास रे आमच्या मागे? काम करायचा पत्ता नाही तुझा, गिफ्ट मागत राहतो. चल, अवघाच माझ्या मागे मागे यायचं नाही, आणि आता ये पायी पायी. असं म्हणून महेश आणि विवान निघून जातात. त्या दत्त्या काकाला तिथेच सोडतात. दत्त्या काका आता जाता जाता त्या मालकाकडे बघतो आणि म्हणतो, गिफ्ट पण नाही आणि पैसे पण नाही. तो मालक म्हणतो, ती पोरगी कुठे पण जिच्यामुळे एवढ्या भानगडी उरायल्यात? त्यावर तो दत्त्या म्हणतो, तुझ्यामुळे झालं सगळं हे, तुला पोरीला सांभाळता येत नाही, चल हट. असं म्हणून चालला जातो. असो, आता एवढाच काय तो सीन दाखवलाय. इकडे अण्णा इकडे तिकडे बघायला लागतात, अवनी कुठे गेली, सुनबाई कुठे गेली, अरे सुनबाई कुठे गेली तू? अगं आज दिंडी जाणार आहे, पोरी रांगोळी पण नाही काढली तू. असे अण्णा हाका मारत असतात. तेवढ्यात यशादा येतो आणि म्हणतो, अण्णा काय चाललंय? अण्णा विचारतात, अरे यशा, सुनबाई कुठे गेली? यशादा काहीतरी आपलं कारण सांगतो, गेल्यात त्या मैत्रिणीकडे. अण्णा म्हणतात, मैत्रिणीकडे कशी काय गेली आज? आज तर वारी येणार आहे ना आपल्या घरी. यशादा म्हणतो, मला नाही माहिती, गेली असेल इथेच कुठेतरी ती. अण्णा म्हणतात, अरे कुठे गेली पण? यशादा वैतागून म्हणतो, मला नाही माहिती अण्णा. अण्णा म्हणतात, अरे पण ती केव्हा येणार आहे सुनबाई? यशा, आता माहित नाही म्हणून सांगू नको, नाही तर टकुरं फोडीन बरं का तुझं. यशादा म्हणतो, अण्णा गेलाय ना राजा त्यांच्यासोबत, आणाल ना तो त्यांना. अण्णा म्हणतो, बरं ठीक आहे, हरकत नाही, पण माझी सुनबाई यायच्या आत मी ना सरप्राईजच देतो सुनबाईला. आणि मग अण्णा तिथे रांगोळी काढायला बसतो बरं का. आता अण्णांनी अवनीला सरप्राईज देण्यासाठी छान रांगोळी काढली आहे. ते रांगोळी काढत असतात, तेवढ्यात तिकडनं राजा येतो गाडीवरनं. राजा एकटा आलेला बघून अण्णा आता जरा चिडतातच बरं का. यशादा विचारतो, म्हणजे आता यशादा पण त्याच्याकडे भांबावून बघतो. लगेच आता अण्णा म्हणतात, ए काय रे राजा, सुनबाईला नाही आणलं, मैत्रिणीकडे गेली म्हणे, कुठे राहते मैत्रीण तिची? लगेच आता राजा म्हणतो, मैत्रीण? आता यशोदा आणि राजा एकमेकांकडे बघतात. आता राजाला आणि यशोदाला कळतं की यशोदाने काहीतरी खोटंच सांगितलंय बुवा, अवनी घरात नाही म्हणून. अण्णा म्हणतात, काय विचारतोय मी तुम्हाला? यशा म्हणतो, अहो अण्णा, इथेच कुठे राहत असेल मैत्रीण, येतील ना त्या, तुम्ही नका काळजी करू. अण्णा आता रांगोळी काढता काढता उगाच बडबडत असतात, अय बाबा राजा, अरे काय सुनबाईला एकटं सोडलं तू, फोन कर सुनबाईला. आता ते असे बोलत असतात तेव्हा राजा आणि यशोदा घरात गेलेत. आता यशोदा त्याला विचारतो, काय रे राजा, काय हा प्रकार आहे? राजा म्हणतो, दादा तुला कळलं ना आता मी खोटं का बोलतोय ते? अण्णांना तुला दुखवायचं नव्हतं म्हणून तू पण खोटं बोलला ना यशोदा, समजलं ना तुला? माझं पण हेच होतं रे. अरे डोळ्यातली लोकांची आशा मला मोडायची नसते रे, म्हणून बोलत राहतो मी खोटं यशोदा. आता हे बघ, मी काही बॉन्ड खोटारडा नाहीये, मजबुरी असते म्हणून बोलावं लागतं खोटं यशोदा, कळलं का तुला? यशोदा म्हणतो, हो रे बाबा राजा, कळलं मला, काहीतरी मजबुरी असते, पण मी सांगतो अण्णांना खरं जाऊन. राजा म्हणतो, थांब थांब यशोदा, हे मोठं प्रकरण आहे, तुला वाटत असं नाहीये, अजून गोष्टी आहेत, घाईघाई नको करू, घाईघाई काही केलं ना तर अडचण येईल, तू थांब, थोडं विचार कर. यशोदा म्हणतो, अरे बाबा सांगावं तर लागल ना, तू कधी सांगणार आहेस राजा?
राजा म्हणतो, "हां, आज दिंडी जाणार आहे ना घरासमोरून, तेव्हा सगळे एकत्र राहतील, मग मी सांगतो सगळ्यांना." यशोदा म्हणतो, "नक्की का?" राजा म्हणतो, "हो, सांगाल बाबा. खरं कडू असलं तरी सांगाल सगळ्यांना." यशोदा म्हणतो, "त्या सेटल झाल्या ना तिकडे? आहे ना सगळं व्यवस्थित तिकडे?" राजा आता टेन्शनमध्ये येतो बरं का. तेव्हा यशोदा म्हणतो, "ए बाबा, तुला काहीतरी विचारतोय मी. काय झालं सांग?" राजा तिथे खाली बसतो आणि म्हणतो, "नाही रे दादा, अरे तो घरमालक लय घाणेरडा निघाला रे. आम्ही ते घर कॅन्सल केलं लगेच. इथं परत यायला आम्ही निघालोच होतो, पण का कोणास ठाऊक." आता जे झालं ते अवनीच्या बाबतीत सांगतो राजा. आता आपल्याला इथे व्हिज्युअलाइज करून दिलंय त्यांनी, की राजा तिथे वारीला नमस्कार करतो, तेव्हा अवनी निघून जाते आणि तो फोन करतो तिला. मग ती म्हणते, की "जिथे मला वारी नेईल तिथे मी जाईल" वगैरे. पण आता यशोदाला टेन्शन आलं हे सगळं ऐकून. तो म्हणतो, "अरे हे राजा, अरे काय हे सगळं? अरे त्या कुठे गेल्यात कुठे?" राजा म्हणतो, "त्या वारीमध्ये आहेत रे यशादादा. अरे त्यांनी सगळं विठुरायाच्या हाती सोपवलंय. त्यांना जिथे विठुराया घेऊन जाईल तिथे त्या जाणार आहेत आता. तिथेच त्यांचं आयुष्य आहे असं मला म्हणाल्या रे त्या." मध्ये मध्ये पुन्हा अवनी दाखवली आहे बरं का मंडळी. इकडे आता हा दत्त्या दादा असा हात मारत असतो बरं का टेबलावर. ती त्याची बहीण विचारत असते सुली आत्या, "काय झालं दत्त्या दादा, नाहीये का ती पोरगी तिकडे?" तो दत्त्या म्हणतो, "नाहीये ना, ती पोरगी तिकडे नव्हती ना. माझ्या अंगाची आग आग व्हायला लागली ग सुले. अगं गिफ्ट मिळाली नाही म्हणून घसा सुकला आणि लिफ्ट नाही मिळाली म्हणून तंगडे दुखायले ग. अगं सगळं चुरात चुरा केला तर राजापायी झालाय." मग लगेच ती सुली आत्या म्हणते, "अरे पण ती पोरगी." लगेच दत्त्या म्हणतो, "ती पोरगी इकडे येणारच नाही, तुला सांगतो मी. राजानं त्या घरमालकाला धमकी दिली." सुली आत्या म्हणते, "अरे पण ती पोरगी इकडे नाही आली ना घरी वापस." "अरे मी माझ्या डोळ्यानं पाहिलं, तो राजा एकटाच आला ना." दत्त्या काका म्हणतो, "ती आली नाही? मग ती गेली कुठं? इकडे आली नाही, तिकडे आली नाही, म्हणजे ही पोरगी गेली कुठं?" ती सुली आत्या म्हणते, "तेच तर कळून नाही राहिलं ना." पण अवनी मात्र इकडे वारीमध्ये अगदी विठुरायाच्या नामस्मरणामध्ये दंग झालेली असते. इकडे यशोदा ओरडत असतो राजाला, "अरे बाबा, तू असं का केलंस राजा? घरचे आले त्यांचे तर काय उत्तर देणार आहे आपण?" राजा म्हणतो, "दादा मी काय करू? मी मुद्दाम केलं का? त्या मागच्या मागे उतरून गेल्या, मी काय करू?" राजा म्हणतो, "आता काय करू मी, तूच सांग. त्या आता विठुरायाच्या सानिध्यात आहेत, त्या वारकरीच्या दिंडीत आहेत, त्यामुळे मला काळजी नाहीये." तो विठुराया भक्तांना मार्ग दाखवतो रे. तो तो त्यांना त्रासात नाही बघू शकत. मी तुला म्हटलं होतं ना यशोदा काल, की माझं प्रेम खरं असेल तर त्या हे घर सोडून कुठे जाणार नाही. विठुराया, माझी परीक्षा घेऊ राहिला ना तू, असं तो वर बघून बोलत असतो. तेवढ्यात आता हॅप्पी मधलं ते हॅप्पी खाली पडतं वाऱ्याने बरं का. त्यामुळे राजाला टेन्शन येतं, यशोदाला पण टेन्शन येतं. राजा ते कॅच करतो बरं का. आणि आता हे दोघेही एकमेकांकडे बघायला लागतात भांबवून. राजा म्हणतो, "यशोदा, आता आपल्या आयुष्यातला हॅप्पी मुमेंट निघून जाणार का रे? अरे हे घर पण हॅपी नाही होऊ राहिलं रे यशोदा." राजा आता मनापासून देवाला साथ घालतो आणि म्हणतो, "विठुराया, कुठे असतील अवनी? कशा असतील? म्हणजे त्या ठीक असतील की नाही? आम्हाला काही माहिती नाही रे विठुराया. पण तू सगळं जाणतोस. त्यांच्यावरची संकट दूर कर. विठुराया, त्यांच्या समवेत राहा. त्यांच्या समवेत राहा रे. त्यांच्यावरची संकट दूर कर आणि त्यांची पावलं आमच्या घराकडे वळू देत." असं राजा प्रार्थना करतो आणि यशोदा पण नमस्कार करतो विठुरायाला. एक भावभक्तीचा छान असा एपिसोड त्यांनी दाखवलाय. खरं तर हा एपिसोड आषाढीलाच यायला हवा होता, पण जरा लेटच झालाय. इकडे ही आत्या आणि तो दत्त्या काका उभा आहे गेटमध्ये. इकडे सगळेजण तयार झालेत वारी येणारे त्यांच्या दाराशी म्हणून. यशोदाने काही अन्नदान करायसाठी पण ठेवलंय तिथे. केळं आहेत, रताळी आहेत, बरंच काय काय सामान आहे. आता धन्या म्हणतो, "आता येणार बरं का दिंडी कुठल्याही क्षणी. राजा, वहिनीला फोन लाव. कुठे विचार ना वहिनी." राजा आता काही बोलत नसतो बरं का. तो म्हणतो थोड्या वेळाने, "थांब रे धन्या, त्यांना काही फोन करायची गरज नाही, त्यांच्या ते येतील." मग अण्णा चिडून म्हणतो, "येतील असं कसे येतील? एवढा मोठा घोडा झाला तू, तुझी अक्कल नाही एवढीशी काय? अरे त्या नवीन आहे या गावामध्ये, त्या इकडे तिकडे कुठे गेल्या, घराकडे यायला वाण नाही मिळालं त्यांना. तू असं कसं म्हणू शकतो सुनबाई येतील घरी म्हणून?" आता लगेच पाण्या म्हणतो, "नाहीतर काय, एरवी वहिनीच्या मागमागं करत राहतो आणि आज वहिनीला एकटं सोडलास तू?" धन्या म्हणतो, "मी घेऊन येऊ का वहिनीला?" यशोदा म्हणतो, "गप्पा बसा तुम्ही, राजाला काळजी आहे." अण्णा म्हणतो, "अरे काय काळजी आहे, सुनबाई तिकडे सोडून आला." यशोदा म्हणतो, "त्याला सगळं समजतं, त्याला काही बोलू नका." अण्णा म्हणतो, "बोल नका का, बोल नका, बोलणार मी." तेवढ्यात यशोदा म्हणतो, "राजा, आता तू सांग बरं सगळं खरं खरं." यशोदाला खरं सांगायची घाई झालेली असते. आता राजा खरंच सांगणार. नमी पण आहे बरं का तिथे मंडळी. नमीला अगदी थोडं थोडंच दाखवलंय त्यांनी मध्ये मध्ये. राजाला आता टेन्शन आलं, तो खरं बोलणार. तेवढ्यात वारी येते त्यांच्या दाराशी आणि हा प्रसंग अप्रतिम दाखवलाय. बघताना तुमच्या अंगावर काटा येईल असं मस्त त्यांनी ते पालखी वारी खूपच सुंदर रंगवलंय बरं का. आता अण्णा पालखीच्या त्या भजनामध्ये दंग होऊन जातात. ही सगळी वारी यांच्या दाराशी येते आणि हा सगळा एपिसोड म्युझिकल दाखवलाय त्यांनी. अवनी आता घर बघते राजाचं आणि भांबावून जाते. ती विचार करते, "बापरे, मी तर राजाच्याच घरी परत आले. यांनी मला पुन्हा बघितलं तर?" अवनी आता लपून जाते खाली.
अवनीला एवढं टेन्शन आहे तर तिने वापस तिच्या वडिलांच्या घरी जायला हवं होतं ना प्रेक्षकांनो. असं कुठे बाई माणूस एकटं दुकटं फिरतं का? काही दाखवतात मालिकेत कधी कधी. आता वारी दाराशी आली आहे, इथे फुगडी वगैरे खेळतात, हे थोड्या वेळ भजनं म्हणतात आणि हे सगळेजण अन्नदान करतात. त्यांना सगळ्या फराळाच्या वस्तू आहेत. राजा आणि यशोदा वारकरी लोकांचे पाय दाबतात, त्यांचे पाय धरतात, नमस्कार करतात. खूप अप्रतिम दाखवलाय हा एपिसोड. तुम्हाला माझा रिव्ह्यू दिलेला आवडत असेल तर प्लीज मध्ये लाईक करायला विसरू नका मंडळी, आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा डेली रिव्ह्यू ऐकण्यासाठी. बघा तर अण्णा खूप खुश असतात. अण्णा आता वारकरी बंधूंना म्हणतात, वारकरी बंधूंनो, मी खूप खुश आहे, तुमचे पाय माझ्या दाराला लागले, मला आनंद झालाय, माझ्या आयुष्यात फार आनंद आलाय बरं का. माझा पोरगा आहे ना ह्यो माझा राजा. आतापर्यंत मी माझ्या घरादारासाठी कधी काही मागितलं नाही, पण माझ्या या पोराने माझ्या घरात सुख आणलं. माझ्या घराला बाईचा आशीर्वाद नव्हता, पण माझ्या पोराचं लग्न झाल्यामुळे बाईचा आशीर्वाद लाभला. आता विठुरायाच्या चरणी काही नको मला. अवनी हे सगळं ऐकत असते बरं का. ती टेम्पोमध्ये लपली आहे का, पोत्याच्या मागे लपली आहे. खूप मस्त दाखवलं बरं का प्रेक्षकांनो. आता अवनीचं त्या घरात येणं फिक्स होतं. तिचं नशीब त्या घराकडे तिला घेऊन आलंय. अण्णा म्हणत असतात, सुनबाई माझी सध्या घरी नाहीये, तुमची भेट करून दिली असती. अण्णा खूप उत्साहात आणि जोशात असतात बरं का. त्यांचा आनंद गगनात मावत नाहीये, विचारू नका. मस्त दाखवलंय. आता तेवढ्यात हे सगळे वारकरी निघालेत. अण्णा या सगळ्यांना कृतज्ञता व्यक्त करतात. सगळ्यांनी राजाच्या घराला, राजाच्या भावंडांना, राजाला आशीर्वाद दिला आणि वारी आता निघालेली असते. जे पायी पायी जाणारे लोक असतात ते पुढे जातात आणि जे वयस्कर लोक असतात ना वारीमध्ये, त्यांच्यासाठी असा टेम्पो असतो. आता त्यांचा टेम्पो बंद पडलाय. पाण्या टेम्पो चेक करायला लागतो. पाण्या म्हणतो, माऊली किती दिवस झाले, बॅटरी बदलली नाही वाटतं तुम्ही. आता अवनी गाडीतच असते बरं का. गाडीमध्ये ती अशी लपत असते, तिला कोणी बघू नये म्हणून. शेवटी यशोदा, अण्णा सगळेजण धक्का मारायला लागतात टेम्पोला. आणि आता ते एक वारकरी येतात, ते म्हणतात, माऊली तुम्ही सगळ्यांनी खाली उतरा बरं. राजा त्या बायकांना खाली उतरायला सांगत असतो टेम्पोमधनं. आता तो एका माऊलीकडनं विठू माऊलीची मूर्ती हातात घेतो आणि अचानक त्याला अवनी दिसते पोत्याच्या मागे. आणि बघा त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बघा, किती खुल्लाय त्याचा चेहरा. राजा अवनीला बघतो आणि म्हणतो, तुम्ही? आणि त्याच्या डोळ्यात पाणी येतं बरं का. आनंद अश्रू आहेत राजाच्या डोळ्यामध्ये. तो अवनीला आता हात देतो बरं का. आणि म्हणतो कसा, या सीनवर त्यांनी ते गाणं लावलंय बरं का, तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकट्या विठुरायाला संसार पेलना. ते गाणं नाही का, ते गाणं लावलंय. आता अवनीचे पावलं या राजाच्या घराच्या तिथे पडतात आणि अचानक तो टेम्पो सुरू होतो. जणू काही अवनीला त्या घराजवळ उतरवण्यासाठीच हा टेम्पो बंद पडला होता, असं त्यांनी आपल्याला इथे व्हिज्युअलाइज करून दिलंय. मस्त वाटलं बरं का बघायला. आता तो टेम्पो सुरू झाल्यामुळे सगळे वारकरी आनंदात असतात. अरे चालू झाला टेम्पो, विठ्ठल माऊली असं ते जयघोष करायला लागतात विठ्ठलाचा. राजा आता अवनीकडे बघायला लागतो आणि अवनी राजाकडे. टेम्पो पुढे गेल्यानंतर सगळेच अवनीकडे बघतात. आता अण्णा म्हणतात, अरे सुनबाई आली तू? लगेच हा धन्या पण म्हणतो, वहिनी तू आलीस? लगेच तो तिथला वारकरी म्हणतो, या तुमच्या वहिनी आहे का? अरे या तर आमच्या सोबत वारीमध्ये होत्या, टेम्पोतून घरी आल्या त्या इथे. मग राजा काहीच बोलत नाही, नुसतं अवनीकडे बघत असतो आणि अवनी त्याच्याकडे बघत असते आणि सगळे भांबावून अवनीकडे बघत असतात. हा काय प्रकार आहे? अवनी अशी कशी टेम्पोतून आली आणि ती तर मैत्रिणीकडे गेली होती? असं सगळ्यांना प्रश्न पडलाय, ज्यांना माहिती नाही त्यांना. आणि आजचा एपिसोड या उत्सुकतेवर इथेच त्यांनी संपवलाय. उद्याच्या भागात आपण बघतोय अवनी आणि राजा देवघरात पूजा करतात पांडुरंगाची. सगळे खुश असतात. अण्णा आता चिडतो आणि म्हणतो, राजा आता जर माझ्या सुनबाईला त्रास दिला ना तर बघ. राजा म्हणत असतो, विठुराया तू अवनी मॅडमला पुन्हा घरी आणलं, खूप चांगलं केलं. आता अण्णा चिडून म्हणतो राजाला, आणलं परत म्हणजे माझ्या सुनबाईचंच घर आहे, माझी सुनबाई इथेच राहणार. राजा पुन्हा जर माझ्या सुनबाईला त्रास दिला ना तर बघ. अण्णा दम देत असतात राजाला. आता पुढे काय होईल प्रेक्षकांनो? अवनी या घरी राहील का? काय तिचे आणखीन इश्यूज असतील हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये दिसेलच. आजचा भाग आवडल्यास मंडळी प्लीज आपल्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. तुम्ही माझ्या रिव्ह्यूला लाईक केलं ना की मला खूप छान वाटतं. दुसऱ्या दिवशी आणखीन उत्साहाने तुम्हाला रिव्ह्यू द्यावासा वाटतो. तुम्हाला सगळ्यांना आवडला की मी भरून पावते प्रेक्षकांनो, मस्त वाटतं मला सुद्धा. आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, म्हणजे बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा डेली रिव्ह्यू तुमच्या मोबाईलवर लगेच तुम्हाला दिसेल मी रिव्ह्यू दिल्यानंतर. चला तर मग भेटूयात उद्या पुन्हा एकदा. आजचा एपिसोड कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. टेक केअर.